तब्बल 46 वर्षांचा विरह आणि एका रात्रीत पाण्याच्या उदरात गडप झालेलं देवाचं घर. तुम्ही कधी विचार केलाय का? ವರ್ಷದಿಂದ ಇದು ಗುಡಿ ಮುಚ್ಚಿತ್ರಿ. ಈ ಸದ್ಯದಾಗ ಅಂದ್ರೆ 1 ವರ್ಷ 2 ವರ್ಷ या हिडकल डॅम मध्ये मगरींचा वावर देखील आहे असं येथील स्थानिक लोक सांगतात. खूप प्राचीन काळचं मंदिर आहे. कारण जे कोरीव काम केलेलं आहे ते खूप प्राचीन आहे. म्हणजे असं जनावरांचं कसं मार खातात ते त्यावेळेला कसं हंटिंग वगैरे कसं होतं. नाही, ह्या वेळेला मी अंदाजे आलो की पाणी आटलं असणार. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला आपला बिरोबा देव तब्बल 46 वर्ष पाण्याखाली राहून आपल्या भक्तांची वाट पाहत होता. I've been dreaming on in my head like I've seen it. A life worth living is a life with meaning. I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. आता आपण आहे तो हुन्नूरचा गड आहे. Face work a job every day. पिढ्या बदलल्या, वर्ष सरली, पण देवाची आणि भक्तांची ताटातूट निसर्गालाही फार काळ मान्य नव्हती. हुन्नूरगड दिसला म्हणजे समजून जायचं हुन्नूर गाव जवळच आहे. वेळ न घालवता आम्ही लगेचच हुन्नूर गावच्या दिशेने रवाना झालो. हुन्नूर गावामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला नवीन बांधलेलं विठ्ठल बिरदेवाचं मंदिर दिसतं. तिथूनच पाण्याच्या बाहेर आलेलं विठ्ठल बिरदेवाचं जुनं प्राचीन मंदिर, त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरने जाऊ शकतो. हेमाडपंथी काळामध्ये हे प्राचीन मंदिर बांधलं असावं. हे मंदिर बघितल्यावर आणि ती देवाची मूर्ती बघितल्यावर मनाला एक प्रसन्नता मिळते. लाखो लिटर गॅलन पाण्याच्या प्रेशरमध्ये तळाला ही मूर्ती आजही चमत्कारीरित्या सुरक्षित आहे. हिडकल डॅम मध्ये जे प्राचीन मंदिर आहे त्याच मंदिराच्या वरती जाण्यासाठी देखील या पायऱ्यांचा वापर करून जाऊ आपण वरती. पाचशे पूजेत पुजारी तुम्ही ह्याच गावातील आहे ना, हुन्नूर गावचे? हेच हिडकल डॅमच्या पाण्यामध्ये हे आवाढव्य असं 20 गावं याच्यामध्ये गेलेली आहेत ना विठ्ठल डॅम? 25-30 गावी गेले. 25-30 गावे गेलेली आहेत. ठीक आहे. आता हे विठ्ठलाचं मंदिर कायमच पाण्यामध्ये असते. तर कधी पाण्याच्या बाहेर आले? बाहेर म्हणजे 2023 मध्ये एकदा ओपन झालेले आणि आता या वर्षी 2023 मध्ये आणि ओपन आहे. या वर्षी मला सांगा की आता पाण्याची पूर्ण पातळी खाली गेलेली आहे. त्यामुळे आता त्यामुळे देऊळ घेतले. त्यामुळे व्यवस्थित आता देऊळ दिसते. आता एक आठवडा पाऊस पडला तर आणि भरते येत आहे बघ. मध्ये कसं असतंय बघ तो देऊळ, ते मध्ये आहे बघ, वर तिथपर्यंत पाणी असते. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही आले कुठून मंदिर बघायला? आम्ही बेळगावहून आलो. बेळगाव. कसं नेमकं तुम्हाला या मंदिराबद्दल माहित झालं? ऍक्च्युली मी पण बेळगावला तशी नवीन आहे, पण ह्यांना जरा जास्त माहिती आहे त्याच्याबद्दल. हां हां आम्ही इथं चिकालगुडला आहे. हां, चिकालगुडला आहे. हा, जवळ आहे. होय काय? मंदिर साधारण किती वर्षातून बाहेर आले असं? हे लास्ट 2 इयर्स मागे आलं होतं, हां, पण त्याच्यानंतर ह्याच वर्षी आलं हे. ह्याच वर्षी आणि आले. तेव्हा तर खूपच गर्दी होत होती. आणि जेव्हा 2 इयर्स बॅक जेव्हा वर आलं त्याच्या आधी आय थिंक 50 वर्षे
दिसलंच नव्हतं कोणाला. बरोबर. त्याचं एक्झिस्टन्सच माहीत नव्हतं लोकांना कोणाला. हे इंस्टाग्रामवरती आलं होतं आणि ते बेलगाम एक वार्ता म्हणून येते ह्याच्यामध्ये इंस्टाग्रामवरतीच आहे त्यांचं. हा. तर त्याच्यामध्ये दाखवलं होतं आणि खूपच गर्दी होत होती. तर क्युरिओसिटी म्हणून आम्ही सगळे आलो इकडे. निसर्गरम्य आणि अद्भुत असं प्राचीन हे दृश्य आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करतच होतो. तोपर्यंत पाऊस आला आणि पाऊस आला म्हटलं तर भेळ आपण खाल्लीच पाहिजे, कारण तिथे आजूबाजूला कोणतंही दुकान नव्हतं. तरी म्हटलं त्याला दे रे बाबा भेळ. भेळ अतिशय टेस्टी मात्र नक्की होती. अक्कल धरणाला अधिकृतपणे राजा लक्कमगौडा धरण असेही म्हटले जाते. हे धरण घटप्रभा नदीवर बांधण्यात आले आहे, जी कृष्णा नदीची उपनदी आहे. हे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम आहे. हिडकल डॅमची पाणी साठवण्याची क्षमता 51 TMC इतकी आहे. याच्यामुळे बॅकवॉटर म्हणजे धरणाच्या पाठीमागचा भाग ते भिंतीपर्यंतचा भाग खूपच मोठा दिसतो. बेळगावरून आलोय. मंदिराबद्दल काय तुम्ही ऐकून आलेले इथपर्यंत? ह्याच्या आधी फर्स्ट 2 वर्षाच्या आधी जेव्हा ओपन झालेलं त्यावेळेला फक्तच अफवा अशी की विठ्ठल रुक्माईचंच ओल्ड मंदिर असा विषय होता. हा. तर इथं आल्यानंतर खरा इतिहास समजलं की विठ्ठल रुक्माईचं नाही, त्याला बिरदेवचं मंदिर आहे. प्रचंड पाण्याच्या फुगवट्यामुळे तेथील 25 गावे ही विस्थापित करावी लागली. म्हणजेच त्यामध्ये हुन्नूर हे देखील गाव येतं आणि याच हुन्नूर गावचं हे मंदिर आहे, विठ्ठल बिरदेव मंदिर. ಈ ಜನ ಏನು ಬರೋದು ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದ, ಜನ ಜಾಸ್ತಿ ಆಗಂತಲೇ ಇಲ್ಲಿ ಊರಾಗಿ ಮ್ಯಾಲಿಂದ अधिक आणि विश्वासपूर्ण माहितीसाठी आम्ही त्या मंदिराच्या व गावच्या मुख्य पुजाऱ्यांना भेटलो. त्यांची भाषा कन्नड असल्याकारणाने आम्ही तो मराठीत अनुवाद करून तुम्हाला सांगत आहोत. जसं की पुजारी सांगत आहेत, मंदिर दर्शनासाठी पाण्यातून खुले झाल्यावर मंदिराची साफसफाई वगैरे करून घेतात. त्याचबरोबर लाईटिंगची वगैरे व्यवस्था ती केली जाते आणि भाविकांना दर्शनासाठी येण्या जाण्यासाठी खालीपर्यंत कच्चा रस्ता आहे, पण त्यातली दगडं वगैरे साफ करून जेणेकरून भाविकांना सुरक्षित जाता येईल अशा प्रकारची वाट गावकरी करून घेतात. आणि जर मंदिर पाण्याखाली असते तेव्हा पाण्यामध्ये नैवेद्य वगैरे दाखवला जातो आणि 2 मंदिर असतात. ते जुनं मंदिर आहे आणि गावात आता आहे ते नवीन मंदिर आहे. दोन्ही मंदिरांना ती पूजा रोज असते आणि हे विठ्ठल बिरदेवाचं मंदिर आहे आणि याचा संबंध मायाक्का चिंचली येथे आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे विठ्ठल रुक्माई म्हणजे भरपूर लोक वगैरे बोलत असतात, तशा प्रकारचं ते हे नाही आहे. विठ्ठल रुक्माई हे पंढरपूरमध्ये हे आहे मंदिर, ते विठ्ठल बिरदेव मंदिर आहे. विठ्ठल बिरदेव मंदिर धनगरचा देव आहे आणि आम्ही या देवाला मानतो आणि खूप लोक दर्शनासाठी लांबून येत असतात, जवळून तर येतच असतात. मंदिर हे जेमतेम एक 7-8 दिवस फक्त दर्शनासाठी असते. त्यानंतर पाऊस वगैरे चालू होतोय आणि हे पाणी वाढल्या कारणानं पुन्हा मंदिर पाण्यामध्ये जाते आणि तब्बल 46 ते 50 वर्षांनी 2023 आणि आत्ता हे मंदिर दर्शनासाठी खुलं झालेलं आहे. लांबून लोक दर्शनासाठी येतात. तुम्हाला विठ्ठल बिरदेवाचा हा इतिहास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.